नमस्कार मंडळी. मराठी मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने माझी या प्रियाला प्रीत कळेना, तुझं बिन सख्या रे, पुढचं पाऊल या मालिकांमध्ये काम करत लोकप्रियता मिळवली. आता जुई गडकरी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सायलीची मुख्य भूमिका साकारत असून तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच पसंतीस उतरली आहे. जुई गडकरी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी तिला अनेक त्रास सहन करावा लागला. सेटवरील लोकांचे टोमणे, रंगावरून देखील तिला हिणवलं गेलं. अशा अनेक गोष्टींना जुई सामोरी गेली आहे. याबाबत जुईने आता एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. मालिकेच्या शूटिंग दरम्यान जुईला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जुई डिप्रेशनमध्ये देखील गेलेली. जुई मालिकेच्या सेटवरील तो प्रसंग सांगत म्हणाली की खूप मोठी लेखिका आहे ती व्यक्ती. तिच्यासोबत मी 2009 ते 10 मध्ये एका मालिकेमध्ये काम करत होते आणि त्यामध्ये कानाखाली मारायचा सीन होता. तेव्हा डिरेक्टर ॲक्शन बोलल्यावर मला कानाखाली पडली होती पहिली. म्हणजे मला कळायच्या आत मला खरोखर कानफटात बसलेली होती आणि मी पेटीत आहे. काही वर्षापूर्वी मी नाजूक होते आणि ज्या व्यक्तीने मला मारलं होतं ती जवळपास 6 फूट उंचीची आणि धष्टपुष्ट अशी व्यक्ती होती. तिचा हात माझ्या कानाखाली बसल्यावर कानातून आवाज यायला लागल्या, झणझण्या यायला लागल्या. मला कळलंच नाही काय झालंय आणि मी रिॲक्टच झाली नाही. त्यामुळे तो शॉट कट झाला. त्यानंतर दुसरा शॉट घेण्यात आला. ॲक्शन बोलल्यावर परत त्याने माझ्या कानाखाली बसवली. एका पॉइंटला थर्माकॉल धरलेला मुलगा हसायला लागला. आजूबाजूने हसण्याचे आवाज यायला लागले. तिसरा टेक, चौथा टेक असं 5-6 वेळा मी कानाखाली खाल्ली. त्यानंतर मला खरोखर रडू येऊ लागलं. मी ना डायलॉग बोलू शकले, ना मी पुढचा सीन विसरले. तेव्हा मला असं झालं की काय करू ते समजत नव्हतं. पण नंतर मला समजलं की चीट करून हे शॉट केले जातात. नंतर मला असं वाटायला लागलं की ज्या व्यक्तीने माझ्या कानाखाली मारली तिला मला मारून आणि एवढ्या लोकांसमोर माझी हसू करून काय मिळालं? आता मला त्या व्यक्तीबद्दल आदर अजिबात वाटत नाही, असं जुई गडकरीने पुढे सांगितलं. मी नवीन असल्यामुळे मला हे ठाऊकच नव्हतं की असं कानाखाली वगैरे मारण्याचे शूट फक्त ॲक्टिंग केले जातात. पण त्याने खरोखर माझ्या कानाखाली मारली होती. जे माझ्या बाबतीत झालं, देव करो असं कुणाच्याही बाबतीत होऊ नये. तर मंडळी, तुम्हाला ठरलं तर ही मालिका आवडते का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.